बातमी कल्याणमधून आहे। कल्याणच्या 13 वर्षाच्या चिमुरडीचं हत्या प्रकरण ताजं असतानाच पुण्याच्या राजगुरुनगरमधून आणखी एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे। आणखी एका हैवानानं 8 आणि 9 वर्षाच्या 2 सख्या बहिणींची हत्या केली आहे। इतकंच नव्हे तर क्रूरपणे त्या दोघींना पाण्याच्या टाकीमध्ये फेकून पळ काढलाय। मात्र पोलिसांनी अखेर त्याला बेड्या ठोकल्या। पाहूयात हा खास रिपोर्ट। 13 वर्षांच्या चिमुरडीच्या हत्येनं आधी कल्याण हादरलं। बदलापूरपेक्षाही मोठं आंदोलन कल्याण पूर्वेत आम्ही उभारू। आणि आता पुण्यातल्या राजगुरुनगरमध्ये आणखी एका हैवानानं क्रौर्याची परिसीमा गाठली आहे। इथला प्रत्येक नागरिक एका संतापजनक घटनेमुळे हादरून गेलाय। अवघ्या 8 आणि 9 वर्षांच्या 2 सख्या बहिणींची अजय दास या परप्रांतीय कामगारानं अमानुषपणे हत्या केली। वडील आणि आई दोघं घरी नसल्याची संधी साधत घराजवळच राहणाऱ्या अजय दास या नराधमानं या चिमुरड्यांचे अक्षरशः लचके तोडले आणि दोघांचे मृतदेह पाण्याच्या पिंपात बुडून पळ काढला। तो या पीडित कुटुंबियांच्या घराच्या वरतीच राहायला होता। त्यानं हे पाहिलं आणि या दोघींना गोड बोलवून घरात बोलवून घेतलं आणि त्याच ठिकाणी एका बहिणीवरती आधी त्यानं अतिप्रसंग करायला सुरुवात केली। मात्र तिनं या ठिकाणी विरोध दर्शवला आणि ती आरडाओरडा करायला लागली। आता आपलं बिंग फुटेल या भीतीनं या आचार्यानं तिचा गळा घोटला, तिचा जीव या ठिकाणी घेतला आणि नंतर आता दुसऱ्या बहिणीने हे सगळं पाहिलेलं होतं। ती सगळ्यांना जाऊन सांगेल आणि आपलं पितळ उघडं पडेल या भीतीपोटी त्यानं दुसऱ्या बहिणीसोबत सुद्धा असंच केलं। तिचाही या ठिकाणी जीव त्यानं घेतला। परप्रांतीय असलेला हा नराधम आचार्याचं काम करायचा। मुलींसोबत दुष्कृत्य केल्यानंतर पळून जाण्याचा त्यानं प्रयत्न केला। मात्र पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या। एक आरोपी जो निष्पन्न झालेला आहे आतापर्यंतच्या तपासामध्ये, त्या आरोपीनं सदर मुलीसोबत लैंगिक अत्याचार करून त्यांना त्या जी पाण्याची टाकी होती त्या टाकीमध्ये बुडवून मारलेला आहे। अशा प्रकारचा दोन्ही मुलींना त्यांच्यावरती अतिप्रसंग करण्यात आला काय झालं? आतापर्यंतच्या तपासामध्ये तर एका मुलीसोबत त्याने लैंगिक अत्याचार केल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। अधिक तपास सुरू आहे आमचा। आरोपीला अटक झाली आहे। मात्र झालेल्या प्रकाराबद्दल संताप व्यक्त करत नागरिक रस्त्यावर उतरले आणि आरोपीला तात्काळ फाशी देण्याची मागणी केली आहे। या ठिकाणी माझी राजगुरुनगर वासियांच्या वतीने आणि राजगुरूच्या वतीने विनंती आहे, जे काही याच्यामध्ये कोणी गुन्हेगार असतील किंवा दोषी असतील त्यांना लवकरात लवकर ताबडतोब पकडलेले आहे आणि त्यांना फाशी कशी होईल यासाठी आम्ही राजगुरुवासी सर्व जे काही हे मकवानी कुटुंब आहे या त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे भक्कम उभे आहोत। आधी बदलापूर, मग कल्याण आणि आता पुणे। महाराष्ट्रात चिमुकल्या मुलीही सुरक्षित राहिलेल्या नाहीत हे या घटनांवरून सिद्ध होत आहे। त्यामुळे मुख्यमंत्री साहेब आता तुम्हीच गंभीरतेनं लक्ष द्या। राज्यातल्या लेकी वासनांध सैतानांच्या सावज ठरतायत। त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही अशा प्रकारची कायदा सुव्यवस्था महाराष्ट्रात आणा। नाझीम मुल्ला, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।